नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन अकॅडमीवर। मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी हे पुस्तक बघणार आहोत। मित्रांनो, या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बघा मित्रांनो, यामधून प्रत्येक परीक्षेसाठी इवन MPSC राज्यसेवाला सुद्धा याच्यात ही बेसिक माहिती तुम्हाला पाहिजे, त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं असं हे चॅप्टर आहे। बघा मित्रांनो, याच्यातला पहिला जो हे आहे ते आहे पहिला चॅप्टर आहे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला। याच्यामध्ये बघा मित्रांनो काय काय महत्त्वाचं आहे ते आपण इथं बघणार आहोत। मैदानात उभे राहून आपण हे सगळं याच्यात दिलेलं आहे। याच्यामध्ये बघा खगोलीय वस्तू कुठल्या आहेत ते दिलेलं आहे, असे म्हणतात। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात। चंद्र सूर्य तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांना गोलाकार व सहज पाहू शकतो। याशिवाय तारे ग्रह हे देखील आपण पाहतो, ह्या सर्व खगोलीय वस्तू आहेत। हे एकदम बेसिक झालं की खगोलीय वस्तू कशाला म्हणतात। त्यानंतर बघा साधारण एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करा। हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्याच्या आधारे करा। याच्यामध्ये निरीक्षण वगैरे करायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावर काही प्रश्न पडणार नाही। आता बघा तारे काय आहेत, तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात। एकदम बेसिक याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ज्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो ते तारे स्वयंप्रकाशित असतात। त्यानंतर बघा आता सूर्य काय आहे। सूर्य हा एक तारा आहे, इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो। याच्यामध्ये हे आपण ही बेसिक आहे मित्रांनो। तर आता बघा ग्रह, या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात। ग्रह कोणते आहेत, तर ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात। ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळत असतो। ग्रह स्वतःभोवती फिरता ताऱ्याभोवती सुद्धा फिरतो, हे ग्रहाच्या बाबतीत झालं। आता सूर्यमाला काय आहे, तर आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे। सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात। परिभ्रमणावर प्रश्न पडू शकतो, पडला तर। पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत। कोणकोणते ग्रह आहेत हे तुम्हाला माहीत असेल। बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून अशी ही 7 नावे आहेत। त्यानंतर बघा काय इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर बघा सूर्यमालेतील एकूण ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गानुसार परिभ्रमण करतात। सूर्य हा तारा सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रित सूर्यमाला म्हणतात। हे आपल्याला बेसिक माहीतच आहे मित्रांनो। सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कुठल्या आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहे। आता बघा उपग्रह काय आहे। काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह असे म्हणतात। उपग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो। रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात। सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत। ग्रह हे बघा बेसिक आहे, याच्यामधून काही असा प्रश्न पडेल असं मला वाटत नाही। त्याच्यानंतर हे बटुग्रह काय आहे। सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना आपण बटुग्रह असे म्हणतो। यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश आहे। बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। हे बघा हे विचारले जाऊ शकते की परिभ्रमण कोण करते, तर बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते। त्यानंतर बघा लघुग्रह काय आहेत। मंगळ व गुरु ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे, या पट्ट्यांतील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात। लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात। त्यानंतर बघा सूर्याच्या तुलनेने सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकारमानाने खूपच लहान आहेत। चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा आहे। हे बघा चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा आहे, हा प्रश्न विचारलेला आहे आणि आत्ताही विचारू शकतात। पृथ्वी हे सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो। खालील सूर्यमालेतील आकृती दिलेली आहे, त्याच्यात आता हे कक्षा बघायचं आपल्याला मित्रांनो की कोणता ग्रह कोणत्या ग्रहाजवळ आहे, कोणता ग्रह लहान आहे, सगळ्यात मोठा ग्रह कोणता, याच्यावर प्रश्न प्रत्येक परीक्षेला पडतच असतो। त्याच्यामुळं सूर्यापासूनचा सर्वात जवळचा ग्रह बुध आहे। त्याच्यानंतर पृथ्वीपासूनचा सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे। हे प्रश्न नेहमी पडतात मित्रांनो की सूर्यापासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे, त्यानंतर कोणत्या ग्रहाला कडा आहे, या प्रकारचे प्रश्न पडत असतात। त्यानंतर बघा मित्रांनो याच्यावरही प्रश्न पडलेले आहे। हे जे दिसत आहे तुम्हाला गुरुत्वाकर्षण खगोलीय वस्तूंच्या एकमेकांना स्वतःकडे खेचण्याचे जे हे असते त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो। हे आपल्याला बेसिकली माहीतच आहे। बघा हे जे आहे नवीन शब्द अवकाश तारे ग्रह हे
या ठिकाणी आहे. तर याच्यात बघा मंगलयान आणि याच्यावर प्रश्न पडलेला आहे. मंगलयानावर बघा हे इथं जे तुम्हाला दिसत आहे ते काय आहे, चंद्रयान आहे. भारतीय अवकाश मोहीम हे चंद्रयान, याच्यावर प्रश्न पडला होता. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, बऱ्याच वेळेस इस्रोचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारल्या गेलेला आहे बऱ्याच परीक्षांमध्ये. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा असा लॉंग फॉर्म आहे. मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. कधी सोडले होते तर 22 चंद्रयान 1 आहे. या नावाने ही मोहीम ओळखली जाते. आता मंगलयान हा भारताचा आणखीन एक महत्त्वाचा हे आहे, मंगलयान. त्यानंतर हा उपक्रम MOM मार्स ऑर्बिट मिशन या नावाने ओळखला जातो. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान म्हणजेच मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोचे हे यश प्राप्त केले आहे. भारताची हे दोन्ही याने मानवविरहित आहे. चंद्रयान व मंगळयान सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवलेली आहेत. बघा मित्रांनो, याच्यावर प्रश्न पडते की कधी पाठवलं, हा प्रश्न पडू शकते. मंगळयान कोणत्या ग्रहावर पाठवलं हाही प्रश्न पडू शकतो. तर सरळ सरळ मग त्या ग्रहावरून त्याला नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावर असं काही हे नाही. पण याच्यावर प्रश्न पडलेले आहेत, आणखीनही पडतात. त्यानंतर बघा याच्यात असं बेसिकली हे दिलेलं आहे की दिवाळीचं वगैरे काय रॉकेट्स कसं असते काय नाही, हे 5वीच्या हिशोबाने दिलेलं आहे. तर हे काही आपल्याला याच्यावर प्रश्न पडणार नाही. पण प्रश्न याच्यावर पडू शकतो मित्रांनो. म्हणजे भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय कोण, हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळेस. तर इस्रो सोव्हिएत इंटरकॉस्मॉस या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाशात स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना कुठला संदेश पाठवला हा पण विचारलेला आहे बऱ्याच वेळेस. तर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश कोणी पाठवलेला आहे असा प्रश्न पडू शकतो. तर तो पाठवलेला आहे राकेश शर्मा यांनी. ते कोणत्या याच्या थ्रू गेले होते तर इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस या संस्थे थ्रू ते गेले होते. याच्यावर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता कृत्रिम उपग्रह शेती, पर्यावरण निरीक्षण, हवामान अंदाज, खनिज संपत्ती शोध हे पृथ्वीभोवती कृतिक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत असतात. हे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. तर हे आपला पहिला चॅप्टर झाला आहे मित्रांनो या ठिकाणी. बघा आता हे याचा स्वाध्याय, स्वाध्यायामधून सुद्धा म्हणजे जे प्रश्न पडतात ते याच्यातून सुद्धा पडत असतात. आता आपण दुसऱ्या चॅप्टरकडे जाऊया. आपल्याला फक्त परीक्षाभिमुख हे घ्यायचं आहे मित्रांनो. बघा आता हे उत्तर ध्रुव, पृथ्वीचा अक्ष काय आहे, उत्तर गोलार्ध काय आहे, विषुववृत्त काय आहे, दक्षिण गोलार्ध काय, दक्षिण ध्रुव काय, हे बेसिक आहे मित्रांनो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे नकाशा वाचनच करता येणार नाही किंवा पृथ्वी समजून घेता येणार नाही. सगळ्यात मोठा वृत्त हे विषुववृत्त जे आहे ते सगळ्यात मोठं असते. ह्या काल्पनिक रेषा असतात. हे तुम्हाला म्हणजे बेसिकली माहीत असायला पाहिजे. आता बघा परिवलनमध्ये इथं भोवरा दाखवलेला आहे. स्वतः भोवती फिरण्याला काय म्हणतात, परिवलन असे म्हणतात. वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्या वस्तूला आता हे इथं अक्ष वगैरे दिलेला आहे. याच्यावर काही प्रश्न पडणार नाही. ज्याच्यावर फोकस करूयात की ज्याच्यावर प्रश्न पडतात. साधारणपणे आपल्याला विश्ववृत्त वगैरे माहीतच असेल, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. बघा आता पृथ्वीच्या कोणत्या भागावर उजेड, हे बघा पृथ्वी कोणत्या साईडकडून कुठं फिरते हे आपल्याला बेसिकली बघावं लागेल. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यावरही म्हणजे असं फार असं टिपिकल असं मला काही वाटत नाही. पण हे बघा याच्यावर एक पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 आणि 6 तास असतात. बघा मित्रांनो, बऱ्याच जणांना हे बेसिकली ही गोष्ट माहीत असायला पाहिजे की लीप वर्ष जेव्हा येते ते किती वर्षानंतर येते, 4 वर्षानंतर येते. तर ते का 4 वर्षानंतर येते, कारण प्रत्येक वर्षाला 6 तास जास्तीचे असतात आणि 4 गुणिला 6 6 चौक 24 असा हा एक दिवस वाढत असतो. म्हणून हे 365 दिवस आणि 6 तास असतात आणि म्हणून 4 वर्षाला 24 तास म्हणजेच एक दिवस जास्त येत असतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हे जे आहे लीप वर्ष आहे बघा, ग्रेगियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारण 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणूनच 4 वर्षाला 24 तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो.
हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एका अधिकचा दिवस जोडला जातो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं तेच आहे मित्रांनो, हे वाचून दाखवण्यात आता काहीही हे नाही. बघा आता पृथ्वीवर दिन व रात्र कालावधी कसा होतो हे याच्यात बेसिकली सांगितलेलं आहे. इयत्तेत आपण मागच्या इयत्तेत पाहिलेलं आहे, म्हणते की आज कसा हे असतो. हे बघा आता याच्यावर प्रश्न विचारला जातो मित्रांनो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते, म्हणजे दिन मोठा असतो, त्यामुळे तिथं उष्णता असते, म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असल्यामुळे याच्यावर बघा आता त्यामुळे हिवाळा. आणि हे आता 23 सप्टेंबर 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान, त्यामुळे तिथं उष्णता जास्त असते या काळात. हे बेसिकली आहे मित्रांनो की कशामुळे काय होते. याच्यावर असा टिपिकल क्वेश्चन एवढा पडणार नाही सहसा. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, हे ऋतू दिलेले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू आहेत. त्यानंतर तसेच आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू मानतो. असे 6 ऋतुचक्रे असते. बघा मित्रांनो, ऋतुचक्रावर प्रश्न पडलेला आहे. हे कन्फ्युजन असते आपल्याला, पण हे ऋतुचक्राचा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. आपल्या देशात ऋतुमानाची निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यात आपण म्हणतो ना बाळा झुळझुळ रे, दीपावली वगैरे आपले हे प्रत्येक त्या ऋतूप्रमाणे येतात. पंचमी, नागपंचमी. बघा आता अमावस्या आणि पौर्णिमा काय. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन परिभ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात म्हणून चंद्र. बघा मित्रांनो, हे बेसिकली आपल्याला माहीत आहे, याच्यामध्ये असं वेळ घालण्यासारखं काही नाही आहे. आता चंद्रमास आणि तिथी काय. अमावस्येपासून पौर्णिमेचा जो अंधार 15 दिवसाचा कला तुम्ही पाहिले आहेत. बघा ह्या अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येणाऱ्या चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. त्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. बघा मित्रांनो, ग्रुप डीला बीला बऱ्याच वेळेस शुक्ल पक्ष कशाला म्हणतात तर ते काय विचारले, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जे चंद्राची स्थिती असते त्याला ते पंधरवड्याला म्हणतात. हे बघा आता इथं चंद्राचे काही हे दिलेलं आहे आपल्याला. सुमारे आता चंद्रमास कशाला म्हणतात ते सुद्धा दिलेलं आहे इथं. तिथी कशाला म्हणतात हे सुद्धा दिलेलं आहे. बघा इथं शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे, समजून घेऊ आपण. अमावस्येपासून पंधरवडा पौर्णिमेपर्यंत तो शुक्ल पक्ष, म्हणजे जेव्हा अमावस्येकडून पौर्णिमेकडे जातो काळा एकदम, म्हणजे अमावस्येला पूर्ण अंधार असते, पौर्णिमेला दिवस, म्हणजे अंधाराकडून दिवसाकडे गेलो की शुक्ल होते, त्याला शुक्ल पक्ष म्हणतो. पौर्णिमेला दिवस असतो आणि इकडं पूर्ण अंधार असतो, तो पंधरवाडा कृष्ण असतो. कृष्ण कसा होता, काळा, म्हणून गोऱ्याकडून काळ्याकडे जातो तेव्हा काळा होतो कृष्ण. शुक्ल पक्ष प्लस कृष्ण पक्ष या दोन्हीला चंद्रमास म्हणजेच 1 महिना असं होत असते. बघा मित्रांनो, आता याच्यानंतरचं जे आहे ते इथं तुम्हाला हे दिसत असेल, पृथ्वीभोवती परिभ्रमण, पृथ्वीच्या कला, हे आपल्याला साधारणपणे आपल्याला सगळ्यांनाच येते. चंद्रमास म्हणतात, या चंद्रमासाचा सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो, म्हणजेच 1 महिना असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. अमावस्येपासून शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष, मगाशी जे आपण बघितलेलं आहे. बघा मित्रांनो, आता जो हे आहे पृथ्वी आणि जीवनसृष्टी. बघा मित्रांनो, याच्यामध्ये वातावरण, जलावरण व शिलावरण दिलेलं आहे. आपण जे काही आपल्या वातावरणात असते ते सगळं या ठिकाणी आहे आणि हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे की जमिनीवर पाणी किती टक्के आहे. बघा, पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे, हे माती खडकांनी बनलेले आहे. डोंगराळ भागातून प्रवास करताना हे बेसिकली याच्यात दिलेलं आहे. खडक आणि ते काय आहे ते, हे वर जे आपल्याला आहे ते, त्याच्यामुळे हे जास्त क्रिटिकल आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. हा डोंगराळ, टेकड्या वगैरे इथं सांगितलेलं आहे, याचं सविस्तर या ठिकाणी दिलेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, आपण जसं की जाणूनच आहोत. ती 7 खंडामध्ये विभागली असून. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, त्यानंतर काय आहे तर हे पृथ्वीचा पृष्ठभाग सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे, हे आपण बघितलं तर ते बऱ्याच त्याच्यानंतर काय की एकूण खंड किती, सर्वसामान्य सलग नाही, ती 7 खंडात विभागलेली असून. हे बघा, हे खंड विचारले जातात: आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. हे खंड
बघा मित्रांनो, हे खंड आणि या खंडामध्ये कोणते देश कोणत्या ह्याच्यात आहे याच्यावर पण प्रश्न पडत असतो. आशिया सर्वात मोठा खंड आहे आणि सर्वात लहान ऑस्ट्रेलिया खंड आहे. हा पण आपल्याला बेसिकली माहीतच असायला पाहिजे. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. तिच्या हे बघा, हे आपल्याला साधारणतः माहीतच आहे की जमीन कशी असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाला सुमारे 203 भाग पाण्याने व्यापलेला आहे. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, आता महासागरातील पाणी खारे असते. अटलांटिक, पॅसिफिक, अंटार्क्टिक, हिंदी, दक्षिण महासागर हे 5 महासागर आहेत. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी असे म्हणतात. म्हणजे आता हे जे भारत आहे याला लागून जे सागराचा आणि याचा भाग आहे त्याला किनारपट्टी म्हणतात. हे बेसिकली आपल्याला माहीतच असते. किनारपट्टीवरील वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, सागर, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी हे जलरूपे महासागराचे भाग आहेत. आता बघा, जमिनीवरून वाहणारे पाणी. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. त्यांचे पाणी खारे नसून गोडे, ओहळ, ओढा, नदी अशी नावे असतात. हे बघा, हे ओढ, नदी काय असते, नद्या, ओहळ हे आपल्याला बघायचं आहे. हे पण महत्त्वाचं आहे मित्रांनो. बघा, आता या ठिकाणी काय केलेलं आहे, खंड आणि हे नकाशा दिलेला आहे. जलखंड, महासागर, शिलावरण व जलावरणाचे भाग हे या ठिकाणी दिलेला आहे. उंचीवरून खाली आता धबधबा काय तयार कसा होतो आपल्याला सगळ्यांना हे बेसिकली माहीतच असते. सरोवरे कशाला असतात, तर जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाचा साठा म्हणजे सरोवर होय. हिम स्वरूपातील पाणी, हिम म्हणजे काय तर बर्फ आणि त्याच्या स्वरूपामध्ये असणारं पाणी. थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार होत असतात. अशा प्रदेशाला हिमवर्षाव होतो. एकावर एका हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा काय होतो, बर्फ बनत असतो. असे बर्फाचे थरावर तर साचले की त्याचा हे बनतो. बघा, आता समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग असे म्हणतात. हिमनग कशाला म्हणतात हा प्रश्न आपल्याला बेसिकली माहीत असायला पाहिजे. भूजल काय आहे, तर जमिनीतील सर्व जलसाठ्यांतील अतिरिक्त जमिनीखालील खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला काय म्हणतात, भूजल म्हणतात. हे भूजल विहिरी, हापसी वगैरे असते त्याच्यात असते, कूपनलिका आपण त्याला हापसी म्हणतो. यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल, वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे काय म्हणतात, तर जलावरण असे म्हणतात. बघा मित्रांनो, हे जे आहे याच्यावर बाह्यांबर, आयनांबर, मध्यांबर याच्यावर खूप वेळा प्रश्न पडलेले आहेत. त्याच्यामुळे हे थोडंसं आपण डीपमध्ये बघूया काय आहे ते. बघा, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या अवतरणाला वातावरण असे म्हणतात. हे जे आवरण आहे त्याला काय म्हणतात, वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतसे वातावरणात हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत, हे तुम्ही शिकला आहात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे बघा तपांबर, स्थित्यांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर, बघा 13 किलोमीटर अंतरापर्यंतचा थराला तपांबर असे म्हणतात. तपांबर किती मित्रांनो, 13 किलोमीटर. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. अनेक बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावरील महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्याने पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरावर वरवर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरावरच असते, म्हणून ढग, पाऊस, पर्जन्य, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना तपांबरावरच होतात. हे बघा, हे तपांबरावर कोणत्या घटना होतात, तर ढग, पाऊस, पर्जन्य, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित ज्या घटना आहेत त्या तपांबरावर होत असतात. हा पण प्रश्न पडू शकतो. उंच डोंगरावर गेले असतात सभोवतालची हवा पृष्ठभागालगत हवेपेक्षा विरळ होत असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. विमानाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे पण लक्षात ठेवायचं की जे विमाने असतात ते तपांबराच्या उंचीवरच्या भागात उडत असतात. या उंचीवर हवा आणखी विरळ
असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. पृथ्वीपासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरच्या थराला स्थित्यांबर म्हणतात. बघा मित्रांनो, 50 किलोमीटरच्या थराला स्थित्यांबर असे म्हणतात. स्थिराबाबत खालच्या भागाला ओझोन वायूचा थर आढळतो. हे आपण प्रश्न पडू शकतो की ओझोन वायूचा स्तर कोणत्या याला आढळतो, तर तो आढळतो स्थित्यांबराला. यालाच अतिनील किरणे सजीवांसाठी ही हानिकारक असतात. जी सूर्याची जे असतात अल्ट्राव्हायरस रेज म्हणतो आपण त्याला, अतिनील किरणे, ती हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होत असते. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्याचा मॅप दिलेला आहे आणि हे काय आहे तर हे सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणात कोणत्या याच्यात दिसतात, सूर्यग्रहण वगैरे हे आहे. तर हे असं फारसं महत्त्वाचं नाही आहे. चला आपण समोर जाऊया. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे तर आपल्याला हे ऋतुचक्राचा दिलेला आहे. आपण 5वी-6वी मध्ये शिकलो आहे. बघा आता काय आहे, पाऊस कसा पडतो हे साधारणतः जलचक्र सगळ्यांनाच माहीत असेल. आपण याच्यामध्ये जास्त वेळ नाही घेऊया, सरळ फक्त परीक्षाभूमिक आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट होईल. तर तुम्हाला स्लो पाहिजे असेल तर स्पीड स्लो करून पाहू शकता मित्रांनो. फक्त आपण परीक्षेच्या दृष्टीने घेत आहे म्हणून थोडंसं फास्ट घेतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीतील जिरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होऊन त्याचे संगणन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान हलके असतात की आकाशात जाऊन ते, बघा मित्रांनो कसं होते काय नाही हे याच्यात दिलेलं आहे. तुम्हाला वाटतं याच्यावर असं आपण वेळ घालण्यात काही अर्थ नाही. तर जलचक्र कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. पाणी येते, त्याची वाफ होते, वर जाते, ढग लागते, ढगातून पाणी भरते, हे आपल्याला माहीत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा इथं काही दिलेलं आहे की अनेक किलोमीटर खोल असून सुद्धा पृथ्वीवरच्या अशा वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या सजीवांचे खूप वैविध्य आहे. उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल. बघा हे कोणत्या प्रदेशात कोणते प्राणी राहते त्याच्यावर प्रश्न पडते मित्रांनो. राज्यसेवेला पडलेला आहे आणि MPSC मध्ये सुद्धा याला कंबाईनला सुद्धा याच्यावर प्रश्न पडते. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत. हत्ती किंवा सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतींपेक्षा विविध आढळते. सजीवांतील विविधता हे प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीवरील सगळीकडे म्हणजे जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. या वातावरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे काय म्हणतात तर जीवावरण असे म्हणतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचे बाहेरील कठीण व कवच खालील थराचा काही भाग एकत्रित आवरणाला शिलावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 1/3 भाग हा जमिनीने तर सुमारे 203% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. जमिनीवरील पाणी, बर्फ व भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होत असतो. पृथ्वीच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असते. स्थितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे जे घातक असतात अतिनील किरणे त्याला शोषून घेत असतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही अवतरणात सजीवांचे अस्तित्व असते. सजीव त्यांना व्यापलेल्या सर्व भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. बघा मित्रांनो, याच्या खाली याचा स्वाध्याय. आपण वळूया आता नेक्स्ट चॅप्टरकडे. नेक्स्ट चॅप्टर आहे 4. तुमच्या घरातल्या वडीलधार. हे बघा मित्रांनो, इकडं काय आहे आपण हे वाचत बसणार नाही कारण खूप वेळ जाईल आपला. हे काय आहे तर जलावरणात हे सजीवांचेचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. बाकी याच्यात असं परीक्षाभिमुख असं काही नाही आहे या पेजमध्ये. आपण नेक्स्ट पेजकडे जाऊया. बघा आता पर्यावरण. परिसर हा शब्द तुम्हाला माहीत आहे. बाजाराचा परिसर म्हणजे परिसराशी वगैरे याच्यात निगडीत सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये असं परीक्षाभिमुख किंवा आपल्याला येईल असं या चॅप्टरमध्ये काही नाही आहे, म्हणजे या पेजमध्ये तेवढं नाही आहे. तर आपण समोर आता हा थोडंसं महत्त्वाचं आहे. हे काय आहे, कोण कोण म्हणजे सूर्यापासून यांना अन्न मिळते, याच्यापासून यांना मिळते, याच्यापासून यांना मिळते, याला आपण काय म्हणत असतो अन्नसाखळी म्हणतो.
नाकतोडा गवत खातो, गवत व पाने खातो, नाकतोड्याला पक्षी खातो, हे आपण पाहिलेलं. आता ही बघा, अन्न साखळीत अनेक कड्या आहेत, त्यातील कड्या सुटल्या की काय होतं, तर त्यांना साखळी म्हणता येईल का, तर नाही म्हणता येईल. पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली निसटली. हे बघा मित्रांनो, इथं ते 5वीच्या दृष्टिकोनातून तसे उदाहरणं दिलेले आहेत. आता बघा इकडं याच्यामध्ये तेच दिलेलं आहे की कोण कोणाला खाते, अन्न साखळी वगैरे काय आहे. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे, तर अन्न साखळीतील मुख्य अन्न वनस्पती आहे. म्हणजे बेसिकली काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं वनस्पती आहे, कारण वनस्पती जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून. बघा पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. बघा काय वापरतात ते, पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड हे वापरून प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते आणि ते काय करतात, आपलं अन्न तयार करतात वनस्पती. त्यानंतर बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हे याचं अन्न साखळीचे हे मॅप दिलेला आहे. आता बघा इथं पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. त्यामुळे मातीमधील वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थाचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. बघा मित्रांनो याच्यामध्ये काय आहे, तर जे बेसिकली आपल्याला इम्पॉर्टंट आहे तेच आपण घेणार आहोत. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजनचा वापर करतात आणि जे सोडतात सजीव ते कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि ते कार्बन डायऑक्साईड कोण घेत असते, तर वनस्पती घेतात आणि ते त्याच्यापासून स्वतःचं अन्न तयार करतात. आणि वनस्पतीपासून पुन्हा सजीव काय करतात, तर अन्न घेतात जे प्राणी असतात ते. आणि मग जे प्राणी म्हणजे आपण काय करतो, कार्बन डायऑक्साईड, हे असं चक्र आहे. म्हणजे आपण काय केलं, समजा एखादं फळ खाल्लं, जाम खाल्लं, आपण काय केलं, जाम खाल्लं आणि आपण श्वासोश्वास घेतला आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडलं, ते जामानं ते कार्बन डायऑक्साईड आपलं घेतलं ना आपण, ही अशी या ठिकाणी आहे. मित्रांनो तुम्ही समजदार आहात, समजलं असेल. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे आढळतात. पर्यावरणातील सजीव निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे, अन्न साखळ्या यांपासून पर्यावरणातील संतुलन टिकून राहते. यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राहिलेले आहे. बघा आता नेक्स्ट आपला जो चॅप्टर आहे तो आहे कुटुंबातील मूल्ये. बघा मित्रांनो याच्यावर आपल्या परीक्षेमध्ये येण्यासारखं काही नाही आहे. कुटुंबातील मूल्ये काय आहे, काय नाही आहेत, तर ते आपण काय साधारणतः नक्की कापणे किंवा आपल्या घरात होणारे संस्कार याच्यावर हे चॅप्टर आहे. तर आपल्यासाठी किंवा आपण हे होईल असं याच्यामध्ये म्हणजे काही मला महत्त्वाचं वाटत नाही. या ठिकाणी एक आहे मित्रांनो म्हणजे प्रश्न पडण्यासारखा, ते आपण बघू की 2011 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यात सुरुवातीच्या एका षटकात सचिन तेंडुलकर यांनी झेल घेतले आणि हे मला वाटते त्यांच्या याच्याशी निगडीत आहे. तर याच्यावर काही सचिन आणि मैदानातून पेवलामध्ये परतला, तो आऊट नसताना तो म्हणजे अंपायरनं तो आऊट असताना अंपायरनं नाही म्हणून सांगितलं, पण त्यांनी काय केलं स्वतः नाही मी आऊट आहे बा म्हणून इमानदारी दाखवली. त्याचं हे उदाहरण दिलेलं आहे. तर एकंदरीत काय तर इथं या चॅप्टरमध्ये पूर्ण संस्कार दाखवले म्हणजे शिकवलेले आहेत. हे 5वीच्या दृष्टिकोनातून आहे मित्रांनो. आपण आपल्याला जे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं वाटते ते आपण फक्त पाहणार आहोत. नियम सर्वांसाठी हे काय असते की आपल्याला काय नियम वगैरे आहेत ते कोणते आहेत काय नाही, तर हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे मित्रांनो. हे 5वीच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट नक्कीच आहे. तर हा होता मित्रांनो एक 5वीतील आढावा किंवा 5वीतील एक आपण काय म्हणता येईल की चालता म्हणजे थोडंसं फास्ट घेतलं आपण, याच्यासाठी घेतलं फास्ट की बा जेणेकरून आपल्याला काय होईल तर हे परीक्षाभिमुख महत्त्वाचं वाटेल. बघा आता निरक्षर, अंधश्रद्धा वगैरे दिलेला आहे, तर हे आपण एवढं सोडवू शकतो. त्यानंतर जर आपणच सोडवू आपले प्रश्न. हे बेसिकली समाजातल्या समस्या काय आहेत. आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली. बघा मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की कधी ही झालेली आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, तर ती 2007ला झालेली आहे, राबवण्यात आली. गावातील तंटे गावातच हे आपल्याला माहीत आहे की ते कशाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे याच्यावर जास्त चर्चा करण्यात काही अर्थ
नाही आहे. असं विचारलं जाऊ शकतो की श्रमदानातून सफाई म्हणजे याच्यात काय केलेलं आहे की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे गट ब आणि ड मध्ये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर आणि याच्यावर की जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावे म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. कधीचा तर 21 सप्टेंबरचा. या दिवशी संयुक्त राष्ट्रांनी मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशांतील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार केलेली आहे. ह्याच्यावर प्रश्न पडू शकतो मित्रांनो. बघा याच्यावर प्रश्न हा विचारला गेलेला आहे बेसिकली किंवा जी साफसफाई किंवा हे जे आहेत योजना ग्रामगीता वगैरे कोणी लिहिली तर हे आपल्याला बेसिकली माहीतच असते. याच्या व्यतिरिक्त काही याच्यावर प्रश्न पडणार नाही. त्याच्यानंतर आपण समोरच्या पेजवर जाऊया. तर समोरच्या पेजवर काय आहे बघा, तर कुटुंबातील शाळेत मनोरंजन वगैरे हे आपल्याशी निगडीत आहे पण आपल्या याच्यावर प्रश्न पडणार नाही. बघा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे समोरचं. याच्यावर प्रश्न आहेत आणखीनही महत्त्वाचे काही भाग आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका किंवा सोडून देऊ नका. समोर आणखीन महत्त्वाचा आहे ऑलिम्पिक वगैरे तर त्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. बघा मित्रांनो याच्यामध्ये टपाल सेवा वगैरे दिलेली आहे की गावामध्ये कुठले हे असतात काय नाही. याच्यानंतर बघा इथं काय केलेलं आहे याच्यात नेक्स्ट याच्यात की शाळेच्या मैदानातली मुले वगैरे इथं वयोगट कोणत्या याच्यात काय असते बघा. शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलींचे शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे. हे गरजा असलेल्या मुलींना कमाल वयाची अट 14 ऐवजी 18 वर्ष आहे. तर हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा हे स्वच्छता दूत काय असतात काय नाही कशी स्वच्छता हे करायची हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याच्यावर प्रश्न पडण्याचे काही चान्सेस नाही आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थ्यांना संगीत शिकवताना पालक व्यायाम करताना म्हणजे ते PT वगैरे करताना तर याच्यातही काही प्रश्न पडणार नाही आहेत असं वाटत नाही. त्यानंतर बघा हा आहे नकाशा आपला सोबती. या नकाशावर बेसिकली काही असे प्रश्न पडण्याजोगं काही नाही आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे की सोबतचा रंग उंची मीटरप्रमाणे रंग पद्धती. बघा मित्रांनो हे याच्यावर प्रश्न पडू शकतो पण ते परमोच्च रेषा वगैरे हे आपल्याला म्हणजे राज्यसेवा किंवा याच्यातून नाही, ही खूप बेसिक आहे कोणत्या रंगातून तर हे याच्यावरही आपण चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे मित्रांनो सांकेतिक भाषेवरही काही हे नाही आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्ट आता आपल्या याच्याकडे जाऊया आणि डायरेक्टली काय करू लास्टचं बघूया काय आहे ते. हां तर हे बघा इथं वाळवंटीय प्रदेश वनप्रदेश आपण नकाशात शिकलेला आहोत. तर त्याच्यामध्ये यांनी कोणत्या याच्यात काय असते हे बघा. आपल्या देशात सविस्तर शिवाय समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक किती आहे तर 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशातील भारताच्या हवामानात विविधता आढळते. भारतात गहू हे प्रमुख बघा मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे. हवामानात हे बघा भारतात गहू हे प्रमुख पीक आहे. बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न आहे आणि हे महत्त्वाचं आहे. तर आत्ताही तुम्ही जर स्किप करत असाल तर स्किप करू नका, थोडासा वेळ लागेल पण व्हिडिओ पूर्ण पहा. किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. भारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते पण उत्तर भारतातील हे गहू हे काय आहे प्रमुख पीक आहे. तर नंतर बघा वेशभूषा आणि पेहराव वगैरे ते आहे. तर त्याच्यावर प्रश्न नेहमी पडला जातो वेशभूषेवर आणि पेहरावावर. ते सुद्धा आपल्याला समोर बघायचं आहे. 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे बघा भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे हे आपल्याला माहीतच असेल. त्यानंतर मध्य प्रदेश आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे. तर गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. बघा मित्रांनो काही काही प्रश्न असतात जे 5वीच्या भूगोलमधून पडतात किंवा परिसर अभ्यासमधून पडतात पण आपल्याला ते येत नाहीत कारण आपण हे बेसिक माहिती नसते त्यामुळे.
त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तर काय असते तर बेसिक माहिती घेणं हे महत्त्वाचं असते. तुम्ही 5वी ते 10वी नव्हे तर 12वी पहिले स्टेट बोर्ड नंतर NCERT करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा आता अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट आहे. हा लक्षद्वीप बेट कोणत्या समुद्रामध्ये आहे हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेट आहेत. हे कुठे आहेत तर बंगालच्या उपसागरात. भारताच्या प्रमुख भूमीजवळ समुद्रातील बेटे या सर्व बेटांची स्थाने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत संरक्षणासाठी बेटावर किल्ले बांधले गेले आहे. ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. जे जलामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आहेत ते जलदुर्ग आहेत. बघा मित्रांनो आपण फक्त आणि फक्त काय तर जे अभ्यासाशी निगडित आहे ते थोडंसं फास्ट होईल व्हिडिओ, पण तेच आपल्याला महत्त्वाचे आहे तेच घेतो आपण. जास्त म्हणजे याच्यात टाईमपास करण्यात काही अर्थ नाही. बघा नागपूर म्हणजे संत्रे बिकानेर ते पाठवण्याचे मार्ग ते त्याच्यात मार्ग वगैरे दिलेले आहेत. तर बेसिकली याच्यात आपल्याला एवढंच पाहता येईल. त्याच्यानंतरचं बघा काय आहे तर ही आपले घर व पर्यावरण घराशी निगडित हे आहे की कोणत्या एरियामध्ये कोणती कशा प्रकारची घरं असतात. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ते जोड्या लावा वगैरे थोडंसं क्रिटिकल असते. वाळवंटीय प्रदेशात कशी घरं असतात काय नाही पाहून घेऊया आपण ते पण. तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून ते पाहू शकता. बघा मित्रांनो शेवटच्या पेजपर्यंत आपण पाहणार आहोत. जे महत्त्वाचं आहे तेच आपण याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. मला वाटतं आता याच्यात बेसिकली बघा आता समोरच्या पेजवर काय आहे तर याच्यामध्ये पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्ये, नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर, बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यांसारख्या पारंपरिक ऊर्जांचा वापर करून ही घरं वापरली म्हणजे बनवलेली असतात. जलपर्यटन काय आहे पण आहे. जलपर्यटन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. तर ते कसं असते तर ते जे हे असते समुद्र, तर समुद्राच्या तळात येथील मनोहारी सागर याच्यामध्ये काय केलं जाते घर बांधले जाते त्याला ते म्हणतात. पण याच्यावर हे 7 बेटाचे शहर मुंबई बेसिकली आपल्याला माहीतच आहे की 7 याचा मिळून ते एक झालेला आहे. बघा मित्रांनो आपण जे आहे ते हे जे आहे संदेश वाहन आणि प्रसार माध्यमे मध्ये त्याच्यासाठी स्किप केलं आहे मित्रांनो 1-2 चॅप्टर आपण की त्याच्यामधलं महत्त्वाचं असं परीक्षेच्या दृष्टीने काही नाही आहे. त्याच्यामुळं आपण त्याला काय केलं थोडंसं स्किप केलेलं आहे एक चॅप्टर. त्याच्यामध्ये आता हे अन्न टिकवण्याच्या वगैरे आपल्याला विचारलेल्या आहेत परीक्षांमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल. अन्न काय आढळून येते डब्यात बंद झालेले हिरवे या उलट फ्रीजमध्ये ठेवलेले अंडे. याच्यामध्ये काय सांगितलं सूक्ष्मदर्शी दिसणारी बुरशी. बघा मित्रांनो याच्यामध्ये उंदीर अन्न सूक्ष्मजीव आपल्या सभोवती हवेत पाणी सगळीकडे सूक्ष्मजीव असतात. तुम्हाला माहीत आहे का उब देण्याच्या नंतर काय होते तर याच्यावरही असं काही बेसिकली म्हणजे जास्त काही याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्याजोगं नाही आहे मित्रांनो. या पेजमध्ये काय आहे तर या पेजमध्ये वाळवणे थंड करणे ह्या प्रक्रिया दिलेल्या आहेत आणि त्याच्यात केलेला एक प्रयोग आहे, बाकी काही नाही. त्यानंतर आपल्या जेवणातील पदार्थाच्या चवीमधील विविधता ही मसाला असल्यामुळे मसाल्याचे प्रत्येक पदार्थात चव असते. त्याच्यात आता मसाले वगैरे आहे त्याच्यामध्ये ऋतूप्रमाणे मुरब्बे वगैरे आपण जे पापड वगैरे बनवतो त्याच्यात सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर बघा हे काय आहे तर वाहतुकीचे वगैरे याच्यात दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो याच्यातून आपल्याला प्रश्न पडण्याजोगा आता काही नाही आहे. तर हे जे आहे हे एक असं वाटते का याच्यातून एक प्रश्न पडू शकतो लास्टचं. बघा हे जे आहे संदेश वाहन व प्रसार माध्यमे. तर या चॅप्टरमध्ये जर काही महत्त्वाचं असेल तर ते आपण बघू. तर भारतातील संदेश वाहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट या नावाने ओळखले जातात. इनसॅटचा लॉंग फॉर्म विचारू शकतात. इंडियन नॅशनल सॅटेलाईट हा याचा लॉंग फॉर्म आहे. बघा मित्रांनो याच्यामध्ये आणखीन असं 5वीच्या जे पुस्तक आहे परिसर अभ्यासचं याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचं असेल असं मला म्हणजे
वाटत नाही, जे आपण म्हणजे जे जे महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी घेत आहोत, ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पुस्तक तुमच्या समोर आहे, प्रत्येक पेज मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणजे तुम्ही स्पेशली तुम्हाला कुठल्या चॅप्टरमध्ये काय आहे काय नाही हे पाहण्याची गरज नाही आहे. उत्क्रांती म्हणजे काय, तर हळूहळू झालेला बदल, उत्क्रांती कशी झाली हे सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, आता एक म्हणजे हे याच्यावर थोडंसं आपण कॉन्सन्ट्रेट करू की याच्यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा हे काय आहे, हा जो आहे भारतीय चित्ता, हा नामशेष झालेला प्राणी आहे. तर नामशेष झालेला प्राणी कोणता, असा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि यानंतरही विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे जे आहे भारतीय चित्ता, तो जो आहे तो नामशेष झालेला प्राणी आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर एक कडी नष्ट झाली तर पूर्ण हे होते, जे आहे अन्न साखळी ते डिस्टर्ब होत असते. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे जागतिक प्रयत्न काय आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रयत्न राबवले जात आहेत. तर ते कोणकोणते आहे काय नाही याच्यामध्ये ते दिलेलं आहे. राष्ट्रीय उद्याने काय आहेत, तर वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाचे क्षेत्र राखून ठेवलेले असतात, त्यांना आपण राष्ट्रीय उद्याने म्हणतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा अशी. आणि अभयारण्य काय, तर विशिष्ट प्राण्याचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते, अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य असे म्हणतात. तिथं जंगलतोड वगैरे करता येत नाही. आता बघा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मायनी तलाव तर सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर आहे मित्रांनो. उत्तर भारतातील सायबेरिया प्रदेशातील या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत जातात. अलीकडे तलावात पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले, हे ते त्या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे कोणतं आहे ते. आता बघा मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील नानच येथे माळढोक पक्ष्याचे अभयारण्य आहे. बघा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो सोलापूरमध्ये आहे. वजनदार पक्षी आणि डौलदार, हे बघा हे त्याचं इथं फोटो आहे त्यांचा. माळढोक नर आहे बघा. माळढोक प्रदेशातील माळावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात. मांसाहारी व अंड्यासाठी याचा शिकार केल्यामुळे त्याची संख्या घटत चालली आहे. महाराष्ट्र शासनाने आता नानचचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केलेले आहे. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर बघा, नगर अहमदनगर, पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर मोराची चिंचोली हे गाव आहे. मोरासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 2500 मोर आहेत. पूर्वांचल लागले, हे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विचारला तर देवराई वगैरे काय आहे, हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर देवराई म्हणजे काय, तर भारतीय संस्कृतीमध्ये वनसंरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उदाहरण आहे. देवराई म्हणजे काय असते, तर काही झाडं जे असतात देवासाठी राखून ठेवलेले असतात जंगलातील, म्हणून त्याला देवराई म्हणतात. त्यानंतर बघा मित्रांनो, काय आहे, अन्न साखळीचं वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. आता पण ना बघा, अन्न घटक काय, अन्नपदार्थ शरीराला अनेक प्रकारचे पिष्टमय पदार्थ. बघा इथं टिंचर, आयोडीन, ट्रॅपर, बटाट्याची फोडकृती, इथं काही प्रयोग दिलेले आहे. तर ते आपल्याला हे पाहण्यामध्ये काही हे नाही आपल्या. बघा आता इथं आपण शर्करा, वनस्पतीपासून मिळणाऱ्या चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा आहे. साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे. बघा, शर्करेच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेच्या शरीरात सर्व भागात मंद ज्वलन होते, त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचे काम करते. बघा मित्रांनो, एखाद्या वेळेस जर तुम्हाला अचानक चक्कर वगैरे आली, काही आले, तर डॉक्टर किंवा कोणी जवळपास असेल ते पेढा वगैरे किंवा काहीतरी गोड खायला सांगतात. ते याच कारणामुळे सांगतात. यानंतर बघा मित्रांनो, हे बघा इथं शर्करेचे वगैरे काही सुक्रोज वगैरे, हे बघा गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारचे शर्करा असतात. उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो.
कारण त्यात काय असतो तर सुक्रोज असतात. तंतुमय पदार्थाचा चौथा असेही म्हणतात. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी काही कोंडा तंतुमय पदार्थ, अन्नमार्गात तंतुमय पदार्थाचा वेगळा उपयोग असतो. खाल्लेले अन्नपदार्थामागून पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थामुळे ते योग्य व गतीने पुढे सरकणे. पचलेल्या अन्नाला भाग शरीराला निरुपयोगी असतो. या निरुपयोगी भागातून विष्ठा तयार होते. याच्यामध्ये बेसिकली काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये जे आपली फळभाज्या वगैरे असतात त्याचं काय हे आहे ते दिलेलं आहे. बघा मित्रांनो, हे कर्बोदके काय असतात? पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ हे कर्बोदके असतात. आरोग्य भरतीला वगैरे याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत मागच्या वेळेस. तर हे तंतुमय पदार्थ हे त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. पण हे बेसिकली एकदम बेसिक आहे मित्रांनो. हे स्निग्ध स्निग्धामध्ये काय येते तर हे तूप, अंडी, बदाम वगैरे येते. त्यानंतर बघा स्निग्ध पदार्थ, तेल ही स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. कागद पारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असल्याची खूण आहे. बघा मित्रांनो, लाईट जवळ आपण असं त्याला जर हे केलं, समजा तेल वगैरे लावलं तर ते आरपार दिसायला लागते. त्याच्याचं उदाहरण आहे, म्हणजे स्निग्ध पदार्थ आहे म्हणते. बघा आता काय याच्यामध्ये ते अन्न पदार्थाशी निगडीत वगैरे दिलेलं आहे. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल हे स्निग्ध पदार्थाची उदाहरणे आहेत. मांस, अंड्यातील बलक यातून स्निग्ध पदार्थ असतात. आहारात असलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते आणि काळ अन्न मिळाले नाही तर चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते. म्हणजे याच्यात वेगवेगळ्या याचे हे दिलेलं आहे. बघा मित्रांनो, आता 1-2 चॅप्टर राहिलेले आहेत. तर मला वाटते या चॅप्टरमध्ये बेसिकली आपले भावनिक जग आहे. तर हे याच्यात आपल्याला प्रश्न पडणार नाही आहे का, म्हणजे काय आहे काय नाही. तर आपण मला वाटते हे आपण पुढच्या याच्यात एक दुसरा भाग करूया, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. तर आपण एक काय करू त्याच्यामध्ये घेऊन घेऊ, किंवा मग हे एवढा एक चॅप्टर आहे तो याच्यामध्ये आपण 2 चॅप्टर आले त्याच्यामध्ये घेऊन टाकूया जे शरीराशी निगडीत आहेत. हा एक चॅप्टर घेऊया मित्रांनो आपण. कामात व्यत्यय आपली आंतरिंद्रिय, कारण हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. याच्यातून बरेच वेळेस प्रश्न पडलेले आहेत आणि खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो. हा आपली आंतरिंद्रिय योग्य ठिकाणी दर्शवायला सांगा. म्हणजे मेंदू कुठं आहे, फुफ्फुस कुठं आहे, हृदय किंवा जठर. आता ज्ञानेंद्रियाविषयी पुढील गोष्टी आठवा. शरीराच्या कोणत्या पोकळीत असते, त्यांचे कार्य कोणते, त्याचे संरक्षण आणि हाडे. तर बघा इथं निवांत बसले. बघा आता इथं काय आहे, श्वसन. जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टीची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या श्वासोच्छवास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छवासाचे काम करणारी इंद्रिये असतात. पुढील पानावर त्याची आपण माहिती घेणार आहोत. बघा मित्रांनो, इथं काय आहे तर हे तुम्हाला एक हे दिसत असेल, नाक, श्वसननलिका, फुफ्फुस, श्वासपटल. हे कुठं आहे काय नाही याच्यावर हे प्रश्न पडत असतात. बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेले. शरीराबाहेर हवेत धुळांचे कण असू शकतात. रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतू असू शकतात, त्याचा त्रास शरीराला होतो. श्वसनेंद्रियाच्या आतील त्वचेचा बारीक केसांसारखी लव असते. श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुरशीसारखे श्लेष असते. हवामानातील कण त्यावर चिकटून बसतात, परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसापर्यंत पोहोचतात. बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर वरील आकृती, हे जे वर आकृती पाहिली याच्यामध्ये श्वसनेंद्रिय दाखवलेली आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते. श्वासनलिकेच्या 2 शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते. फुफ्फुसात ह्या दोन्ही शाखांमार्फत अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. या पिशव्यांना वायुकोश असे म्हणतात. उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडद्यासारखा अवयव असतो, त्याला श्वासपटल असे म्हणतात. बघा मित्रांनो, श्वासपटल कुठं असतो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकदम बेसिक आहे, एवढं आपल्याला माहीतच असायला पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, धूम्रपानाचे इथं हे दिलेलं आहे, धूम्रपान करू नये वगैरे, काय त्याचा कर्करोग होतो हे बेसिकली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.
त्यानंतर ही जी आकृती आहे, स्वादुपिंड, लहान आतडे, मलाशय, अन्नपदार्थ, हे अन्ननलिका, तोंड, लाळ ग्रंथी वगैरे याचा हा मॅप आहे. तर याच्यानंतर बघा मित्रांनो, पचनेंद्रिय काय आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. पचनेंद्रियाचे काम होण्यासाठी तसेच अन्नमार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पुढे. बघा मित्रांनो, आपण या पुस्तकाचा धावता आढावा घेत आहे. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण घेत आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे आपण तेवढंच घेऊया. चांगले दात असल्याची नीट काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तोंडातील प्रत्येक दाताला ॲनिमल नावाचा पदार्थाचे आवरण असते. बघा मित्रांनो, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, इवन विचारला गेला आहे. ॲनिमल हा शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे, त्यामुळे दाताच्या आतील नाजूक भागांचे रक्षण होते. परंतु दात नियमितपणे स्वच्छ न केल्यास हे ॲनिमल नष्ट होते आणि दात किडतात. बघा मित्रांनो, जे लोक रोज व्यवस्थित दात नाही घासत त्यांचे दात किडतात. तेव्हा कोणता नष्ट होत असतो, तर ॲनिमल नष्ट होत असतो. जेवताना आपण अनेक स्वादांचा आनंद घेत असतो. जिभेने चव, नाकाने वास आपल्याला कळतात, परंतु काही वेळा पदार्थाचा वास किंवा चव नेहमीपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. अन्न खराब झाले असल्यामुळे असे होऊ शकते. याच्यामध्ये बघा मित्रांनो, हे सांगितलेलं आहे की ते कुठले, याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे NMLवर. रक्ताभिसरण काय आहे, इंद्रिय संस्था काय आहे, हे इथं दिलेलं आहे. अनेक इंद्रिय मिळून श्वासोच्छवास घडवून आणतात, हे तुम्ही पाहिले. यापैकी कुठलेही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छवासाचे काम पूर्ण होणार नाही. शरीराचे एखादे काम एकत्रितरित्या पूर्ण करण्याच्या इंद्रियांना, अशा गटाला इंद्रिय संस्था म्हणतात. यामध्ये काय ते नाक, श्वसन नलिका, फुफ्फुस आणि श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे म्हणत असतात. त्याच्यानंतर बघा, रक्तभिसरण काय आहे, रक्तभिसरण संस्था वगैरे काय हे आपल्याला माहीत आहे की हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला काय म्हणतात, तर रक्तभिसरण संस्था असे म्हणत असतात. जे शरीरामध्ये जे रक्त असते ते सतत फिरण्याच्या क्रियेला रक्तभिसरण म्हणतात आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात. हे लक्षात ठेवायचं मित्र. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला चेता संस्था दिलेली आहे. श्वासपटल, हृदय, पंच संस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की आपल्याला न कळत ती रात्रंदिवस चालू असतात. हे आपल्याला माहीत आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण जास्त हे करायची गरज नाही. ही चेता संस्थाही तुम्हाला माहीत असेल. बघा, समन्वय साधण्याचे तुम्ही एक शिकलात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते, म्हणजे मेंदूला डायरेक्ट हे ऑर्डर येते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो, त्यासाठी एकमेकांना संदेशवहन करणारे अनेक तंतूंनी जोडलेले असतात, त्यांना चेतातंतू म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूंचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था असे म्हणतात. बघा मित्रांनो, आपण ही 5वीचं बेसिक पुस्तक पाहत आहोत आणि याच्यामधून आपण ही बेसिक माहिती घेत आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा स्लो करून पाहायचा असेल तर तुम्ही त्याचा स्पीड कमी करू शकता मित्रांनो. बाजूला जी घटना आहे तिथून सेटिंगमधून बघा, तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोहन आतडे, मलाशय आणि गुदद्वार असे अन्ननलिकेतील बाहेर असणाऱ्या ग्रंथी यांच्या पचन संस्थेचा समावेश असतो. श्वसन संस्थेमध्ये काय असते, तर नाक, श्वसनपटिका, फुफ्फुस, श्वासपटल हे असतात. इंद्रिय संस्था काय, तर शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करण्याच्या इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणतात. हे अशा प्रकारे आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे आपण पाहिलं ते श्वसन नलिका वगैरे आहे, तर हे एकदम बेसिक आहे. याच्यातून कुठल्या प्रकारचे प्रश्न पडू शकतात तेच आपण या ठिकाणी बघत आहोत. इथं डिटेलमध्ये घेण्यात आपल्याला काहीही रस नाही आहे, किंवा आपल्याला परीक्षाभिमुख फक्त पाहायचं आहे की परीक्षेमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात. विकास काय आहे, निरीक्षण काय आहे, याच्यावर काही आपल्याला प्रश्न येणार नाही आहे. त्याच्यानंतर याच्यावरही आपल्याला प्रश्न येणार असं वाटत नाही. त्याच्यानं आपली जबाबदारी काय आहे. त्यानंतर हा जो चॅप्टर आहे, हा कितवा चॅप्टर आहे, 23वा, संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध. याच्यामध्ये बघू मित्रांनो. याच्यात जर काही इम्पॉर्टंट असेल तर ते आपण बघू.
बघा, टायफॉईडग्रस्त व्यक्तीकडून टायफॉईडचे जे विषम ज्वराचे रोगजंतू आहेत ते निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये गेल्याने टायफॉईडचा प्रसार होऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर हवेमार्फत रोगप्रसार. फुलक्या रोगांचे जंतू रोग्याच्या थुंकेतून असतात. रोग्याने थुंकल्याने, खोकल्याने किंवा शिंकल्याने हवेत पसरतात. आसपासच्या लोकांना शरीरात हे तंतू श्वासावाटे शिरतात. संसर्गजन्य रोग काय आहे तर ते कोणते आहेत? फ्ल्यू, पडसे, नायटा, खरूस, कांजण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोगांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी. ते कोणते रोग आहेत तर संसर्गजन्य रोग आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ते पाणी वगैरे इकडून भरत आहे. पाणी पिण्याचं कसं असावं? स्वच्छ असावं. टायफॉईड, कॉलरा, जुलाबसारखे रोग कसे होतात या ठिकाणी दिलेलं आहेत. जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच काविळाचे रोग याच्या विष्ठेमध्ये असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोगजंतू पाण्यात शिरकाव करतात. अशा रोगजंतूंना दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्याच्या आतड्यात जातात आणि हा रोग होत असतो. त्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? उघड्यावर अन्न खाल्ल्याने काय होते? डास चावल्याने हिवताप म्हणजेच मलेरियाची लागण होते. तुम्हाला माहीत असेल, हिवताप झालेल्या रोग्यास डास चावला की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने येतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी डासाने वगैरे हे होणारे आपल्याला एवढं बेसिकली सगळ्यांनाच माहीत आहे. आता साथीचे रोग काय आहे, संसर्गजन्य रोग काय आहे हे आपण पाहिलेलंच आहे. त्यानंतरचा हे बघा मित्रांनो, या ठिकाणी रोगप्रतिबंध कसा होतो, काही नाही, हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर रोगप्रतिबंध काय आहे? रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना आपण काय म्हणत असतो? रोगप्रतिबंध असं म्हणत असतो. हे बघा काय आहे? पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा हे जे आहे याच्यामध्ये एकदम बेसिक दिलेलं आहे की कापणे, दळण वगैरे हे करते, हे काय म्हणतात जात्यावर, तर ते कोणती क्रिया आहे या प्रकारे दिलेलं आहे. तर मित्रांनो, हे एकदम बेसिक आहे. याच्यातून आता समोरच्या चॅप्टरमधून आपल्याला प्रश्न पडेल असं मला वाटत नाही. तर याच्यावर बघा, हे काय म्हणते पदार्थाच्या कुठल्या अवस्था आहेत हे प्रश्न पडला तरी आपण लिहू शकतो. स्थायू, द्रव आणि वायू. त्याच्यानंतरच्या ज्या अवस्था आहेत त्या आपल्याला समोरच्या चॅप्टरमध्ये किंवा नंतर ॲडव्हान्समध्ये आपल्याला त्या शिकायच्या आहेत. तर बघा मित्रांनो, एवढ्या या व्हिडिओपुरतं इथंच थांबूया. कारण आता जर जे इम्पॉर्टंट वाटते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा यामध्ये आता इम्पॉर्टंट असं काही राहिलेलं नाही आहे. जे जे इम्पॉर्टंट वाटते ते मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, लास्टचा आहे सामाजिक आरोग्य. तर याच्यामध्ये हा लास्टचा चॅप्टर आहे 25वा. तर याच्यामध्ये बेसिकच आहे सगळं सामाजिक आरोग्याशी निगडीत. तर ते आपण साधारणपणे लिहू शकतो. त्याच्यामुळं इथं काही आता फारसं कुठलंही इम्पॉर्टंट असं राहिलेलं नाही आहे. तर तुम्ही हे सगळं लिहू शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, असंच तुमचं प्रेम असलेलं आपल्या कुटुंबाशी, आर्यन अकॅडमीशी असंच राहू द्या. आणि आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.